एक तर सरकारकडनं जो GR काढण्यात आलेला आहे त्या GR मध्ये ज्या सरकारने अटी टाकल्यात त्याच्यामध्ये 2019 ची एक अट आहे आणि रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्यासाठी 25, 26 आणि 26, 27 ची अट आहे। या दोन अटी असल्यामुळे 70% शेतकऱ्यांवर अन्याय होतो। म्हणजे हा आकडा 36 लाख शेतकऱ्यांपर्यंत आहे। पंढरपूर सारख्या पावनभूमीमध्ये आम्ही बसलो, आंदोलन केलं, सरकारचे प्रतिनिधी तिथे आले, सरकारवर काही प्रमाणात विश्वास ठेवा असं अनेक लोकांनी सांगितलं, विश्वास ठेवला, पण मग आमच्या विश्वासाचा घात तिथं झाला। पवित्र भूमीमध्ये कोणी खोटं बोलेल असं आम्हाला वाटलंच नाही। मग त्यानंतर आम्ही एक निर्णय घेतलेला आहे, 29 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत। महाविकास आघाडीचे बरेच नेते त्या आंदोलनामध्ये येणार आहेत, शेतकरी नेते सुद्धा त्या आंदोलनासाठी येतील। आपली अपेक्षा एवढीच आहे की 29 तारखेला म्हणजे सोमवारी मुंबईमध्ये अधिवेशन सुरू असणार आहे। 30 तारखेपर्यंत आम्ही ही योजना लागू करू असं सरकारने सांगितलं, पण या त्रुटी काढल्याशिवाय ती योजना लागू होऊ नये अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। त्यामुळे 29 तारखेला अधिवेशन सुरू असताना आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन मोठं उभं करू आणि मग तिथूनच छत्रपती संभाजीनगरवरनच या 36 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत सरकारला विनंती करणार आहोत। नाहीतर तिथं आम्ही सांगणं आहे या सरकारला की तिथं त्याच दिवशी तुम्ही घोषणा करा की या आम्ही अटी काढणार आहोत, तरच मग आम्ही आंदोलनामधून उठणार आहोत। त्यामुळे हे आंदोलन पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी आहे। या 36 लाख शेतकरी, त्यांचा परिवार व त्यांचे सर्व परिवारातले लोक यांच्यासाठी हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे। प्रश्न आंदोलन तिथं आपण एक मोठी सभा घेऊ आणि रास्ता रोको सुद्धा असू शकतो। शेवटी तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही विचारणार आहोत काय स्वरूपाचं आपण आंदोलन करायचं। अन्नत्याग आंदोलन नसणार आहे, हे रस्त्याचं आंदोलन तिथं असणार आहे आणि 15-20 हजार पेक्षा जास्त शेतकरी त्या आंदोलनाला येतील असा अंदाज तिथं आमच्या सगळ्यांचा आहे आणि कदाचित अंदाज असाही येत आहे की हा आकडा येत्या काळामध्ये वाढू शकतो। महाराष्ट्रासाठी हे आंदोलन आहे। सुरुवात आपण मराठवाड्यातून करत आहोत, नंतर विदर्भातले पण शेतकरी आपल्या सर्वांना विनंती करत आहेत की तिथं सुद्धा एक आंदोलन घेण्याची जरूरत आहे। पण पहिलं मराठवाड्यातलं आंदोलन आपण करून बघूया। सरकार त्या बाबतीत शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेते का ते एक आपल्याला बघावं लागेल आणि परत एकदा अन्याय झाला तर मग विदर्भात एक मोठं आंदोलन आपण मिळून तिथं घेणार आहोत। शक्तीपीठ मार्गाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या महाराष्ट्रामध्ये असणारा प्रत्येक शेतकरी या मार्गाला विरोध करतो। तज्ञांचं म्हणणं आलं, नेत्यांचं म्हणणं आलं, शेतकऱ्यांचं म्हणणं आलं, पर्यायी रस्ता असताना आणि सरकार सातत्याने बोलतोय की आम्हाला विद्यार्थ्यांना मदत करता येत नाही, लाडक्या बहिणींना करता येत नाही, शेतकऱ्यांना करता येत नाही, मध्यमवर्गीयाला आम्हाला मदत करता येत नाही। त्याचं मुख्य कारण सरकारवर आर्थिक अडचण मोठ्या प्रमाणात आलेली आहे। मग पर्यायी रस्ता असताना सुद्धा तुम्हाला शक्तीपीठ मार्ग करायचं कारण काय? आम्ही खोलात जेव्हा गेलो तेव्हा नॅशनल हायवेच्या अंतर्गत उत्तर प्रदेशला 8 पदरी रस्ता हा करण्यात आलेला आहे। त्या रस्त्याचा बनवण्याची किंमत ही 45 कोटी रुपये प्रति किलोमीटर आहे। ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा मोबदला धरलेला नाही, फक्त बनवण्याची किंमत। 8 पदरी रस्ता आहे आणि शक्तीपीठ मार्ग राज्य सरकार, महाराष्ट्राचं सरकार हे बनवत आहे। 6 पदरी रस्ता आहे, याच्या शेतकऱ्याची मोबदल्याची किंमत आम्ही धरत नाही। 95 कोटी रुपये प्रति किलोमीटरचा खर्च आहे। त्यामुळे नॅशनल हायवे आणि महाराष्ट्रामध्ये किमतीत तफावत आपण बघितली तर 50 कोटीची तफावत आहे प्रति किलोमीटर। 800 किलोमीटरचा रस्ता आहे, 40,000 कोटी रुपये याच्यातून भ्रष्टाचार होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना, पर्यायी रस्ता असताना सुद्धा, आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती अडचणीची असताना सुद्धा फक्त मलिदा मिळावा, पैसा मिळावा, भ्रष्टाचार करता यावा आणि त्यातून आपल्याला उद्या जाऊन आमदार आणि खासदार फोडता यावेत, या अनुषंगाने हा शक्तीपीठ मार्ग हा सामान्य लोकांवर लादला जातोय, महाराष्ट्रावर लादला जातोय आणि त्याचा विरोध शेतकरी पण करतायत, आम्ही पण करत आहोत।
गडकरी साहेबांचा सहभाग त्याच्यामध्ये कसा असणार आहे? नॅशनल हायवेमध्ये गडकरी साहेबांचा सहभाग असतो. स्टेट हायवे MSRDC कडनं जो बनवला जातोय त्याच्यामध्ये कुठेही केंद्रातल्या नेत्यांचा सहभाग नाही. पूर्णपणे याच्यामध्ये राज्य सरकार निर्णय घेणार आहे. त्यामुळे 800 किलोमीटर हा रस्ता फक्त आणि फक्त हे 40,000 कोटी खाण्यात यावे. आंध्र प्रदेशच्या एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला तर गुजरातच्या एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम देता यावं. आणि त्याच्याच बरोबर गडचिरोलीमध्ये जे खनिज आहे ते जेव्हा काढलं जाईल तिथून ते एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला गोव्याला न्यावं लागतं. त्यामुळे तिथं असणाऱ्या जो माईनवाली कंपनी आहे त्याला मदत व्हावी. त्यांचा येण्या जाण्याचा प्रवासाचा खर्च कुठेतरी कमी व्हावा. कारण का त्या माईनमधून खनिज 25 वर्ष मिळणार आहे. 25 वर्ष जर येण्या जाण्याचा खर्च त्या कंपनीचा वाढला तो कितीतरी हजारो कोटीमध्ये जातो. त्यामुळे त्या कंपनीचा विचार केला जातोय, भ्रष्टाचाराचा विचार केला जातोय. सामान्य शेतकऱ्याचा, महाराष्ट्रातल्या लोकांचा विचार या मार्गाच्या बाबतीत केला जात नाही. नीटच्या बाबतीत कॉक्रोच जनता पार्टी हे जे सोशल मीडियाचे ग्रुप आहे आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. विषय अतिशय महत्वाचा त्यांनी घेतलेला आहे. पण त्यांना मला एवढंच सांगायचं हे सरकार गांड्याच्या कातडीचं आहे. त्यामुळे गेंड्याच्या कातडीचं सरकार हे असं सहजपणे कुठेही तिथं आपलं ऐकणार नाही. त्यामुळे आंदोलन आपल्याला अजून मोठं करावं लागेल. त्यांच्या लेवलवर ते करत आहे. पण नीटचा प्रश्न हा महत्वाचा झालेला आहे. कुठेतरी आता मनामध्ये असा एक विषय यायला लागलेला आहे की नीटवर आपण अवलंबून न राहता तमिळनाडू सरकारने ज्या पद्धतीने निर्णय घेतला होता की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ज्या काही जागा आहेत मेडिकलच्या त्या पूर्णपणे फक्त महाराष्ट्रातल्या मुलांना तिथं संधी दिली जावी. आणि नीट परीक्षापेक्षा आपली वेगळी परीक्षा जर असेल ती 2014च्या आधी असायची तशी असेल तरच इथं असणाऱ्या सामान्य परिवारातल्या मुलांवर न्याय होऊ शकतो. नीट पेपर 2दा फुटलेला आहे आणि तिसऱ्यांदा फुटणार नाही अशी काही आपल्याला गॅरंटी कोणी घेऊ शकत नाही. सत्तेत गेल्याच्या 48 तासामध्ये संजय दिना पाटील जे आहेत ते आदर्श भाषा पत्रकारांना करतात बॉम्ब देण्याच्या धमक्या देत आहेत. नेमके सत्तेचा सत्तेचा अहंकार असतो तो अहंकार आपल्याला तिथं जाणवतोय. जे संजय दिना पाटील आहेत त्यांनी केलेलं वक्तव्य अतिशय चुकीचं आहे. कोणाबद्दल सुद्धा अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे आपल्या संविधानाला कोणालाही हक्क दिलेला नाही. आणि ते भाष्य करत असताना ते पत्रकारांच्या बाबतीत जर केलं जात असेल, पत्रकारिता अतिशय महत्वाचा घटक आहे लोकशाही वाचवण्याचा आणि त्याच्याबद्दलच जर असं बोललं जात असेल तर हे योग्य नाही. हे कुठे ना कुठेतरी निषेध करण्यासारखं आहे. आम्हाला कळतं की काल त्यांनी कुठेतरी दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली आहे. मेहरबानी केल्यासारखी दिलगिरी व्यक्त केली ते म्हणजे पत्रकारांनी प्रश्न विचारायला पाहिजे होता. आम्ही रागात समाधानी आहे. हे बघा तुम्ही जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षामध्ये आमच्याकडनं शब्दाचा कधी तिथं चुकीचा शब्द हा निघालेला नाही. त्यामुळे कुणीही कुठल्याही व्यक्तीबद्दल, मराठी माणसाबद्दल नाही तर भारतातल्या एखाद्या सामान्य व्यक्तीबद्दल नाही तर पत्रकारांबद्दल सुद्धा जर तिथं अशा लेवलला जाऊन भाष्य केलं जात असेल, धमक्या दिल्या जात असेल तर आमचं कुठेही तिथं समर्थन नाही. त्यामुळे शेवटी ज्या पक्षामध्ये आहेत ते पक्ष त्या नेत्याबद्दल काय निर्णय घेतात हे आपल्याला बघावं लागेल. मुख्यमंत्री काही घटना घडण्याच्या अगोदरच मुख्यमंत्री म्हणतात की पत्रकारांचा कायदा कडक होईल. मात्र त्यानंतर काही तासामध्ये त्यांच्याच सत्तेमध्ये सहभागी असलेला एक खासदार पत्रकारांविषयी असं बोलतो. हे बघा या सरकारमध्ये म्हणजे भाजपचं सरकार ज्या दिवसापासून या देशामध्ये आलेलं आहे तेव्हा नक्कीच कुठे ना कुठेतरी पत्रकारांच्या बाबतीत कायदा कडक झालाय. पण तो कुठल्या बाजूली पत्रकारांना आता बोलता येत नाही, व्यक्त होता येत नाही. मेन स्ट्रीम मीडियामध्ये सुद्धा कुठल्या बातम्या घ्यायच्या नाही घ्यायच्या असं सुद्धा सत्ताधारी तिथे ठरवलं जातं. त्यामुळे कुठेतरी जसा डॉक्टरांच्या बाबतीत एक कायदा आहे तसा पत्रकारांच्या बाबतीत सुद्धा कडक कायदा येणं महत्वाचं आहे. वकिलांच्या बाबतीत सुद्धा कडक कायदा येणं महत्वाचं आहे. पण कायदा येतो खरं पण तो लागू केला जात नाही. त्यामुळे विषय एवढाच आहे की आजचे मुख्यमंत्री बोलतात पण दुर्दैवाने तसं त्यांचे नेते, त्यांचे इतर जे कार्यकर्ते नाही तर आमदार हे वागत नाही हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी फक्त शब्द बोलून चालत नसतं, कृतीतून सुद्धा हे सरकार योग्य निर्णय घेते हे दिसलं पाहिजे. राष्ट्रवादी हिंगोली जिल्ह्यामध्ये आमचे नेते शशिकांत शिंदे साहेब पुढच्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये जिथं आपल्याला कुठेही जिल्हा अध्यक्ष नाही तिथं ते निर्णय घेत आहेत. उद्याच का आजच काही जिल्ह्यांची बैठक त्यांनी मुंबईमध्ये लावलेली आहे. हिंगोली जिल्ह्याची पण बैठक
पुढच्या काही दिवसात होईल आणि पुढचा महिना संपेपर्यंत आपल्या या जिल्ह्याला आमच्या पक्षाकडनं एक अध्यक्ष आपल्याला मिळेल. नाफेडचे पैसे अनेक शेतकऱ्याला मिळाले नाही तर त्यांच्याकडे त्यांनी विक्री केली त्यांची सोयाबीन ते धमकी देत आहेत त्या शेतकऱ्यांना आणि पैसे पत्रकाला लावून नाही तर मारून टाकले असं बोलताय. काय वाटतंय? नाफेडच्या अंतर्गत झालं असं आहे की सोयाबीन पासून कांद्याच्या पिकापर्यंत तिथं एक नेटवर्क तयार झालेलं आहे. त्यामुळे खरेदी कोण करतं तर खरेदी काही प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर करतात. शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या अंतर्गत काही सत्ताधारी लोकांचे कार्यकर्ते तिथं खरेदी करतात आणि मग खरेदी करत असताना शेतकऱ्याकडनं 4,000 रुपयाला सोयाबीन घेतलं जात होतं आणि सरकारला ते विकलं जात होतं 6,000 रुपयाला. त्यात नफा कोण कमवत होतं तर हे जे काही नेत्यांचे बगलबच्चे आहेत ते तिथं नफा कमवत होते. अन्याय कोणावर होत होता तर शेतकऱ्यांवर अन्याय होत होता. त्यामुळे नाफेड खरेदी प्रकरणामध्ये कुठेतरी आपल्याला सखोल चौकशी करावी लागेल, खोलात जावं लागेल. हाच विषय कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आमच्याकडे घेतला होता. आम्ही नाशिकमध्ये जे आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये एक मुद्दा आम्ही घेतला होता की नाफेडला तुम्ही खरेदी करायला सांगत आहात ते बाहेर कुठेतरी कोपऱ्यात खरेदी करतात, त्याच्यापेक्षा डायरेक्ट खरेदी मार्केट कमिटीमध्ये झाली पाहिजे. स्वच्छ पद्धतीने पारदर्शक पद्धतीने ही खरेदी झाली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याला पण कळलं पाहिजे काय रेट निघतोय, कसा रेट निघतोय. आणि तसं आंदोलन केल्यामुळे ती आमची मागणी मान्य झाली आणि कांद्याच्या बाबतीत नाफेड आता मार्केट कमिटीमध्ये खरेदी सुरू केली. पण इथं सोयाबीनच्या बाबतीत कदाचित ते होत नसावं. त्यामुळे पारदर्शकता आणण्यासाठी आपल्याला कुठेतरी नाफेड बरोबर चर्चा करावी लागेल. पण जे शेतकरी आम्हाला इथं भेटले त्यांची अडचण आमच्यापर्यंत आलेली. आता आम्ही नाफेडचे जे काही या विभागाचे प्रमुख असतील त्यांच्याशी चर्चा करून त्यात काही मार्ग निघतोय का बघूया. जर निघत नसेल तर मग उद्या जाऊन आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. मुंबईमध्ये की तुमच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि तो तुमच्या कुटुंबातला तुम्ही पहिल्यांदाच आहे. तर काय किती गुन्हे दाखल झाले तर तुमच्यावर? 2 गुन्हे आहेत. 2 गुन्ह्यापासून सुरुवात झालेली आहे. ते गुन्हे वाढतच जातील. या सरकारच्या विरोधात आम्ही सर्वजण लढत आहोत, बोलत आहोत, कृती करत आहोत आणि हे सरकारला अजिबात पसंत नाही. सरकारला असं वाटतं की जसे खासदार आणि आमदार फुटून आणि नेते सुद्धा फुटून त्यांच्याकडे जातात, शरणागती स्वीकारतात, त्यांची अपेक्षा आहे की आम्ही सुद्धा ती शरणागती स्वीकारली पाहिजे. पण आम्ही मराठी माणसं आहोत, महाराष्ट्रातली माणसं आहोत. आम्ही कधी दिल्लीसमोर शरणागती तिथं स्वीकारणार नाही. आम्ही लढत राहू. त्यामुळे येत्या काळामध्ये आमच्यावर गुन्हे वाढत जातील. 353चे 2 गुन्हे आहेत, अजून कदाचित वाढतील, कदाचित जेलमध्ये सुद्धा टाकलं जाईल. कुटुंबावरती गुन्हे दाखल व्हायचे नाही पूर्वीपासून पाहिजे. आता शेवटी पवार परिवार राजकीय क्षेत्रामध्ये या राज्यामध्ये खूप त्यांचं मोठं काम आहे, आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून आणि अजितदादांच्या माध्यमातून. आता सुप्रियाताई असतील, आम्ही आज लढतोय. आता पूर्वीचं राजकारण वेगळं राजकारण होतं. पूर्वीचं राजकारण सामान्य लोकांच्या अवतीभोवती फिरायचं नाही तर सामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेवून केलं जायचं. आज सामान्य लोक राहिले बाजूला. नेत्यांना विकत घ्या, पार्टी फोडा, पैसे द्या, सीबीआयचा वापर करा, ईडीचा वापर करा, असं नवीन राजकारण सुरू झाल्यामुळे कदाचित काही सत्तेतल्या नेत्यांना असं वाटत असावं की जसे मोठे मोठे घराणे आपण फोडले तसं या पवार परिवारातल्या या लोकांना सुद्धा आपल्याला फोडता येईल, भीती दाखवता येईल. कितीही त्यांनी भीती दाखवली तरी आम्ही कोणाला घाबरत नाही. उद्या जेलमध्ये टाकायचं झालं तरी काय आम्ही तिथं घाबरणार नाही. दादा, मुंबईमध्ये महापौर पाहणी करत होत्या काही कामांची, ते एक मुकादम न्यायालयामध्ये पडला. परंतु आता प्रशासनाने महापौरांनी काय केले की तिथे त्या कामाची चौकशी होती, तो मुकादम उत्तमपणाचा संचालन चौकशी मुकादमाची. महापौर हे भाजप पक्षातले आहेत, त्यांच्याकडे दुसरी अपेक्षा आपण काय ठेवणार. आता त्यांच्या समोरच जर एक मुकादम पाण्यात पडत असेल, तुझा मॅनहोल मधून पडत असेल, तर दैनंदिन जीवनामध्ये सामान्य लोकांना किती अडचणी येत असतील याचा विचार कधी तिथं केला गेला नाही. काही रस्ते झाले पण थोडासा पाऊस आला काही दिवसांपूर्वी तरी ते रस्ते तुडुंब भरले. जसं की आता गाडीतून प्रवास करणं चुकीचं आहे, बोटीतून प्रवास आपण केला पाहिजे. काल परवा पाऊस झाला, मोठा झाला, पण उद्या जाऊन अजून मोठा पाऊस झाला आणि जर भरती आलेली असेल समुद्राला तर मग फार मोठा घात होऊ शकतो. त्यामुळे मला एवढंच महापौर मॅडमला सांगायचं आहे की उगाच खापर दुसऱ्याच्या कोणाच्या तरी डोक्यावर फोडण्यापेक्षा जबाबदारी घेणं शिका आणि कुठेतरी निर्णय योग्य पद्धतीने घेऊन हे जे काय परिस्थिती झालेली आहे मुंबईची ती कुठेतरी नीट ठेवा, नाही तर मुंबई बुडत चाललेली आहे अशी आजची परिस्थिती आहे. ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारी राबवली जाणार आहे असं म्हणतात. राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा फुटणार आहेत असं बोललं जातं. ऑपरेशन टायगर म्हणून चालणार नाही, टायगरवर अन्याय होईल असं मला वाटतं. आपण असं म्हणावं लागेल ऑपरेशन बाजार, विचाराचा बाजार झालाय, नेत्यांचा बाजार झालाय, पक्षाचा बाजार झालेला आहे. आणि मला एवढंच तुम्हाला सांगायचं की नक्कीच खासदार फोडण्याचा प्रयत्न आमच्या पक्षातही होईल,
समाजवादी पक्षामध्ये सुद्धा होईल, पण आमची फुटणार नाही, समाजवादी पक्षाचे फुटणार नाही, इतरही पक्षाचे फुटणार नाही. आकडा त्यांना 60चा पाहिजे. त्यांना काय करायचं, ते डिलिमिटेशन कायदा पास करायचा. 60 खासदारापैकी 20 खासदार हे टीएमसीचे फोडले, 6 आत्ता फोडले, 26 झालेत. पुढचे अजून काय त्यांना काय फुटेना. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे आमचा आमदारही फुटणार नाही आणि खासदारही फुटणार नाही. चर्चा अशी आहे की तुला 14 आमदार करण्याची चर्चा आहे शिवसेनेची मठाची, आणि आमदार अर्जुन खोतकर म्हणाले की एकनाथ शिंदे जर ठरवलं तर 14 आमदारांना रोखणारा कोणी जन्माला सुद्धा नाही आला. असं कोण म्हणलं? अर्जुन खोतकर आमदार जन्मले आहेत ना, सामान्य लोक जन्मले. फोडाफोडी करा. लोकसभेमध्ये जसा लोकांनी निर्णय दिला तसा आता विधानसभेला 100% त्या ठिकाणी देते. आणि लोकच चिडलेले आहेत. लोक काय म्हणतात, आम्ही आहेत एवढ्या अडचणीत. पेट्रोल डिझेलचे भाव, खरं तर तेलाचे भाव पडून सुद्धा अजूनपर्यंत कमी नाही झाले. शेतकरी अडचणीत, बेरोजगार युवा अडचणीत, विद्यार्थी अडचणीत, महिला अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढतात. आणि आज टीव्ही उघडल्यानंतर आम्हाला काय कळतं की हा इकडे गेला तो तिकडे गेला. त्यामुळे 29ला आम्हाला असं वाटतं की लोक, सामान्य परिवारातलं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांना जर संधी पक्षांनी दिली, आमच्या पण पक्षांनी आणि आमच्या मित्र पक्षाने, त्या लोकांना लोक स्वीकारतील आणि त्यांना निवडून देतील. त्यामुळे हे जे काय चाललंय हा तमाशा थोड्या दिवसासाठी, थोड्या महिन्यासाठी, आणि आमदारांना आत्ता फोडलं जाणार नाही, खासदारांनाच पहिलं फोडलं जाणार आहे. त्याचं मुख्य कारण, प्रयत्न केला जाणार आहे, त्याचं मुख्य कारण आहे डिलिमिटेशन कायदा. डिलिमिटेशन कायदा पास तर होणारच नाही, पण तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाची किंमत आहे, अजितदादांच्या पक्षाची किंमत आहे आणि खासदारांची किंमत आहे. एकदा डिलिमिटेशन कायदा होणार नाही असं त्यांना कळलं, आता डिलिमिटेशन कायदा चुकून मारून मुटकून जर झाला तर यांची कितीही किंमत राहणार नाही. अमित शाह साहेब मुंबईत येऊन जसं बोलले होते 2029ला एकला चलो, तसंच एकला चलो आणि 2 कुबड्यांना बाजूला टाकलं जाईल अशी परिस्थिती दिसेल. त्यामुळे आमदार फुटत असताना याच्या पुढं काय फक्त विरोधातलेच फुटतील असं नाही. 29ला एकला चलो हा नारा जो अमित शाह साहेबांनी दिलेला आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचे सुद्धा आमदार फुटणार आहेत आणि अजितदादांच्या पक्षाचे सुद्धा फुटणार आहेत. आणि यातले बहुतांश आमदार हे भाजपमध्ये जाऊ शकतील. पण जेव्हा लढाई होणार आहे, जेव्हा लोकशाहीची लढाई होणार आहे, विधानसभा आणि लोकसभा, तेव्हा मात्र लोक निर्णय वेगळा घेताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. त्याला आपल्याला कर्जमाफीसाठी उपोषण करण्याची एवढी गरज आहे. सरकार ऐकतच नाही. सरकार सुरुवातीपासून म्हणतंय की कुठलीच अट नाहीये, पण मग आपण आंदोलन सुरू केल्यानंतर लोकांना सुद्धा कळालं की बऱ्याच अटी त्याच्यामध्ये आहेत. सरकारला सुद्धा कळालं की आता अडचण आपली झालेली आहे. त्यामुळे ज्या गोष्टी लपून छपून पास केल्या गेल्या असत्या, शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला असता, आपण आंदोलन केल्यामुळे कुठेतरी आता त्या लक्षात आलेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी सुद्धा वाट बघतोय की बँक त्यांना काय सांगते. बँकेने सांगितल्यानंतर जेव्हा शेतकऱ्याला कळेल की आमच्या अन्याय झाला, शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत. त्यामुळे 29 तारखेचं आंदोलन तुम्ही बघा, खूप मोठं आंदोलन होणार आहे. लोक मोठ्या संख्येने येणार आहेत. आणि विषय एवढाच आहे की आंदोलन करायचं नाही करायचं हा विषय आपल्याकडे नसतो. लोक अडचणीत असतील, संविधानिक पद्धतीने अधिवेशनात बोलून जर विषय सुटत नसेल तर आपल्याला पर्याय नसतो. आपल्या लोकांबरोबर राहून रस्त्यावर उतरावंच लागतं आणि ती भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही म्हणून तो विरोधात आहोत. आमचं आंदोलन नक्कीच दाबण्याचा प्रयत्न तिथं केला जाईल. आकडाच लोकांचा इतका मोठा असेल तेवढी तर पोलीस आणता येणार नाही, पोलिसांच्या गाड्या तेवढ्या आणता येणार नाही. आणि पोलिसांच्या गाड्या आणि समजा पोलीस तेवढ्या मोठ्या संख्येने आलेच तर आम्ही आमचा रास्ता रोको आंदोलन हे जेल भरो आंदोलनाकडे वळू शकतो. विरोधी पक्षाला विकास करता येत नाही म्हणून 6 खासदार ते शिंदे गटात गेले आणि त्यांनी सांगितलंय की विकास करायचा असेल तर सत्तेत राहावं लागेल आणि जो काय खासदारांचा निधी आहे तो पण खर्च केला नाही परंतु प्रवेश केला. आता हिंगोलीचेच उदाहरण घ्या ना. हिंगोलीमध्ये गेल्या वर्षी 4.5 लाख हेक्टरवर नुकसान झालं. 1200 कोटी रुपये मदत सरकारकडनं मिळायला पाहिजे होती. सरकार कोणाचं आहे? सत्ताधाऱ्यांचे, भाजपचे, मित्र पक्षाचे. इथे आमदार कुठले आहेत? बहुतांश महायुतीचे आहेत. आणि मग महायुतीचे आमदार असताना सुद्धा त्या आमदारांना लोकांच्या हितासाठी निधी आणता आला नाही. सत्तेत जाऊन काय भजी तळणार आहात का? विषय एवढाच आहे की डिलिमिटेशन कायदा पास व्हावा यासाठी हे खासदार घेतले गेले आणि त्याच्याच बरोबर या खासदाराला कमीत कमी 60 कोटी ते 85 ते 90 कोटीपर्यंत निधी व्यक्तिगत कॅश मध्ये दिला गेला आहे. त्यात त्यांचं घराचं भलं झालं, त्यांच्या नातेवाईकांचं भलं झालं, परिवाराचं भलं झालं, पण लोकांच्या भल्याचं काय असाही प्रश्न निर्माण होतो. ऑपरेशन तुरुवा राबवण्यामध्ये संजय राऊत त्याच्यावरती राष्ट्रवादीची भूमिका काय? लोकशाही जर जपली जात नसेल, संविधान जर टिकवलं जात नसेल तर आपल्याला आक्रमक व्हावं लागेल. ते तुडवा म्हणतात, आम्ही आडवा म्हणतो. काय जर सुव्यवस्था उभी राहील. आज सामान्य लोक अडचणीत असताना बऱ्याच आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे
त्याच्यावर कलम टाकण्यात आलेले आहेत. खोट्या कलमाच्या अंतर्गत ताब्यात घेतलं गेलंय आणि गरीब एखादा व्यक्ती जेव्हा पोलीस स्टेशनला जातो त्या गरीब व्यक्तीला न्याय मिळत नाही, त्याला भाव दिला जात नाही. महिला अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यामुळे कायदा आम्ही हातात घेऊ, पण कोणासाठी घेऊ तर या सामान्य लोकांसाठी नक्कीच घेऊ. राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्ष सांगितले आता, परंतु अनुभवी होईल का? कारण अनुभवी तुम्हाला दिला होता, पलीकडे दुसरीकडे गेला. तरुण मंडळीला मिळेल की अनुभव मिळेल? आता 1 महिना थांबायची जरूरत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.